अमरावतीत शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। राणा दाम्पत्यानं याचं आयोजन केलंय। आजपासून अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीनं प्रसिद्ध कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थिती लावणार आहेत। शिवपुराण कथा ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी हजारो लोकांची उपस्थिती असेल। 16 ते 20 डिसेंबर पर्यंत अमरावतीत शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री शिव महापुराण कथेला लाखो भाविकांची हजेरी असणार आहे। कलश यात्रेच्या माध्यमातून राणा दाम्पत्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळालं। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी राणा दाम्पत्याशी बातचीत केली, आपण पाहूया। आज संपूर्ण अमरावती शहर हे भगवमय झालेलं पाहायला मिळालं कलश यात्रेच्या माध्यमातून। आज संपूर्ण ज्या काही स्त्रिया होत्या यांच्या माध्यमातून हे कलश जे आहे हे छत्री तलावापासून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी नवीन हनुमानगडीची स्थापना जी आहे ती आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून करण्यात येते। म्हणजेच अयोध्येमध्ये ज्याप्रमाणे हनुमानगडी आहे अशाच प्रकारची एक हनुमानगडी ही महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आणि ही पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थापन होते। आपल्यासोबत आमदार रवीजी राणा आहेत। सर, कशा या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? हनुमानगडी ज्या 111 फुटाची उंच बजरंगबलीच्या मूर्तीची स्थापना होत आहे। आजच कलश यात्रेमध्ये अयोध्यावरनं जे कलश आलेले रामलल्लाच्या पवित्र धरतीची माती आणि हनुमानगडी अयोध्याच्या बजरंगबलींची माती हे या ठिकाणी आलेली आहे। जेव्हा अयोध्यावरनं ते कलश निघाले तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणि तिथले जे महंत आहे राजूदासजी आणि श्री राम भगवंताच्या मंदिराचे जे पुजारी आहे मेन त्यांनी ते कलश भरून दिले होते आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण करून महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन उज्जैनमध्ये महाकालच्या त्या ठिकाणी 8 दिवस ते कलश त्या ठिकाणी होते। तिथून आज हनुमानगडीला लाखो महिलांच्या साक्षीने ही कलश यात्रा निघाली। हनुमानगडीला एक कलश यात्रा आली आणि या ठिकाणी बजरंगबलीच्या चरणाची जे पायभरणी आहे त्या ठिकाणी ते कलश ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक भक्तांनी 1 रुपया त्या पायभरणीमध्ये द्यावा आणि संपूर्ण अमरावतीकर या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण आपला सहयोग देत आहे, आपला पुरा एक वेळ देत आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा इतिहास जो आहे हा जो मेळावा इथे पूर्ण या ठिकाणी भक्तिमय जे वातावरण झालेलं आहे हे याचे संपूर्ण अमरावती जनतेचे नागरिक जे साक्षी आहे। मला असं वाटते हा क्षण पुन्हा आपल्या जीवनामध्ये येईल की नाही मला माहीत नाही, पण या क्षणाचं सोनं केलं पाहिजे। इथे प्रत्येक व्यक्तीने जे सेवा करते अजून चांगली सेवा केली पाहिजे, पूर्ण वेळ या ठिकाणी दिला पाहिजे आणि हनुमानगडीसारखे तीर्थक्षेत्र जे अयोध्याच्या हनुमानगडीला जोडणारं खऱ्या अर्थाने हे तीर्थक्षेत्र आहे। या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन सगळ्यांच्या जीवनामध्ये एक आनंदमय वातावरण, सुखमय वातावरण हे राहिलं पाहिजे, हेच मी भोले भगवंताच्या चरणी, श्रीराम भगवंताच्या चरणी मागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।